मुंबई भाजपच्या नेत्यांवर शिंदे सेनेतून उघड नाराजी व्यक्त केली जाते। समाधान सरवणकरांपाठोपाठ आता शिंदेंच्या शिवसेनेमधून रामदास कांबळे यांनीही भाजपवर आरोप केलेले आहेत। सायन कोळीवाड्यातील प्रभाग क्रमांक 173 ची जागा महायुतीकडून शिंदे सेनेच्या रामदास कांबळेंच्या पत्नी पूजा कांबळेंना दिली असतानाही भाजपने शेवटच्या क्षणी कमळ चिन्हाचा उमेदवार दिला व तिथे निवडूनही आणला। भाजपच्या स्थानिक आमदार कॅप्टन सेल्वन आणि भाजपचे इतर नेते उघडपणे शिंदे सेनेच्या विरोधामध्ये प्रचार करत होते असाही आरोप करण्यात आलाय। अनधिकृतरित्या अर्ज भरणाऱ्या भाजपच्या दत्ता केळुसकरांवर निलंबनाची कारवाई न करता भाजपने शिंदे सेनेची सीट पाडण्याचं काम केलं असाही आरोप त्यांनी केलाय। आणि या संदर्भात रामदास कांबळे यांच्यासोबत बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी। मुंबईत महायुतीचं गणित हे पॉवरफुल दिसत असलं तरी सुद्धा आता शिंदेंच्या शिवसेनेत नाराजीची लाट पसरत चाललेली आहे। याचं कारण म्हणजे शिंदे सेनेच्या अनेक महत्त्वाच्या सीट या हातातनं गेलेल्या आहे आणि शिंदे सेनेकडनं त्यातल्या उमेदवारांकडनं असे आरोप केले जात आहेत की भाजपनंच आम्हाला मदत केली नाही। दादरमध्ये समाधान सरवणकरांचं जे म्हणणं आहे तेच म्हणणं सायन कोळीवाड्यामध्ये रामदास कांबळे यांचं आहे। रामदास कांबळे हे ठाकरे सेनेचे नगरसेवक होते, त्यानंतर त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला। रामदास कांबळेंची पत्नी पूजा रामदास कांबळे या खरं तर सायन कोळीवाडा या ठिकाणी कॅन्डिडेट होत्या। मला सांगा की या परिसरामध्ये भाजपचा देखील उमेदवार तुमच्या विरोधात उतरलेला होता, बरीचशी चर्चा झाली, मुंबईत महायुती तुटल्याचा तुमचा वॉर्ड होता। नाही, तुम्हाला सांगू इच्छितो की शिवसेना भाजप महायुतीमधून मला सीट द्यायचं ठरलं होतं आणि त्यानुसार सीट दिली मला आणि माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या आशीर्वादामुळे ती सीट भेटली। परंतु जी महायुती म्हणून त्यांनी एकत्र लढा होतं ते लढा मला कुठे त्यांनी दिशाभूल केली आणि याच्यामध्ये इकडले जे माननीय आपले कॅप्टन सेल्वन आमदार आहेत यांनी ओपनली येऊन त्या ठिकाणी त्यांच्या पहिली गोष्ट त्यांना एबी फॉर्म दिला। एबी फॉर्म संदर्भामध्ये भाजप कळालं की आम्ही त्यांना एबी फॉर्म दिला नाही आहे, त्यांनीच पत्र दिलं, त्यांनी FIR केली। मग एका साईडला तुम्ही FIR करतात, पत्र देतात आणि एका साईडला तुमचे आमदार ह्या ठिकाणी येऊन फिरत असतात, त्यांच्यासोबत ओपनली त्या रॅलीमध्ये फिरतायत, प्रचार करतायत, त्यांचे स्टेज प्रोग्राम करतायत, सभा घेतायत आणि त्याच्यानंतर तुम्ही महायुतीहून सांगतायत। त्या ठिकाणी माननीय आपले इकडले आमदार प्रसाद लाड साहेब या ठिकाणी मला महायुतीचा धर्म म्हणून मदत करत होते, पण शेवटच्या क्षणी असं मला बाहेरून कळतं, साहेबांशी बोलणं बाकी, मी फोन लावला होता, साहेबांना बिझी होते की बाबा त्यांनाही वरतून नंतर आदेश आला की या संदर्भात आपण भाजपचा मदत करा म्हणून, असं मला बाहेरून कळतं। अजून साहेबांशी बोलणं झालं बाकी माझं, परंतु ह्या ठिकाणी जर तुम्ही महायुतीमधून सीट मला दिली, माझ्या मिसेसला सीट दिल्यानंतर तुम्ही महायुती धर्म पाळायला पाहिजे होता। जर त्या ठिकाणी जर कमळाचं चिन्ह दिलं त्या देऊन त्या ठिकाणी तुम्ही जर त्याला निलंबित केलं असतं, निलंबित करण्यासंदर्भात मी वारंवार माननीय आणि आम्ही साठम साहेबांशी प्रयत्न केले, भेटायचे प्रयत्न केले। आमचे शिवसेनेचे सरचिटणीस आमचे राहुल शेवाळे साहेब यांनी हमेशा त्याच्या संदर्भामध्ये त्यांच्याशी संपर्क साधला, पण कुठेही त्या ठिकाणी एका बाजूला हा कर्तव्य सांगायचे आणि एका साईडला ते ह्या ठिकाणी प्रचार जोरात चालू होता त्यांचा आणि त्या ठिकाणी भाजपची टीम काही लोकांची आणि आमदार कॅप्टन सेल्वन या ठिकाणी पूर्णपणे त्यांना उतरले होते। म्हणजे कुठेतरी आपण महायुती बोलतोय, पण या ठिकाणी हक्काची सीट, शिवसेनेच्या धनुष्यबाणाची सीट, हक्काची सीट, येणारी सीट या ठिकाणी पडली। मात्र दत्ता केळुसकर यांच्या पत्नी कमळ चिन्हावरच या ठिकाणी निवडून आल्या। जेव्हा शिवसेनेला म्हणजे धनुष्यबाणाला ही सीट महायुतीमध्ये वाटली गेलेली होती तेव्हाच तुम्ही आक्षेप घेतलेला होता, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली नाही असं तुम्ही म्हणताय। त्याच्यामुळे निवडून आलेला नगरसेवक दत्ता केळुसकरांची पत्नी जी कमळ चिन्हावर निवडून आली आहे त्यांना वैध मानलं जाईल का? त्या दृष्टीने तुम्ही काही पावलं उचलताय कायदेशीर? नाही, हा प्रश्न त्यांच्या पक्षाचा, आम्ही त्यांना बोलू शकत नाही, परंतु पक्ष जर त्यावेळेस मला सांगतोय की आम्ही यांना सीट दिली नाही, आम्ही यांना हे केलं नाही आहे, त्यावेळेस निलंबित करण्यासंदर्भात त्यांना सांगितलं होतं, निलंबित करण्यासंदर्भात त्यांनी आज करू, उद्या करू, परवा करू असा वेळ गेला आणि खऱ्या अर्थाने मी आज चक्रव्यूहामध्ये मी अडकलो गेलो, 4-5 दिवस माझा प्रचार झाला नाही आहे। आणि जर त्यावेळेस जर मला सांगितलं असतं नाही हे असं केलं तर मग त्यावेळेस मी पण काहीतरी माझं पण राजकारण विचार केला असता की बाबा ह्या ठिकाणी कसं, ह्या ठिकाणी आपण काय करायचं, माननीय एकनाथजी शिंदे साहेबांशी संपर्क साधला असता, बोलला असता साहेब ह्या ठिकाणी काय करायचं आपण, परंतु ह्या ठिकाणी मला सांगायचे आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि एका बाजूनं तिकडले आमदार आणि पूर्ण रॅलीमध्ये प्रचारामध्ये सगळ्या गोष्टी साम दाम दंडभेद तन मन धन या सगळं लावून त्या ठिकाणी काम करत होते। मी पूर्ण भाजपला आरोप करणार नाही, कारण का म्हणजे कळत नव्हतं मला की एका साईडला भाजप उतरते, एका साईडला मदत करायचा विचार करते, पण शेवटच्या क्षणी
पूर्णपणे त्याला कॅन्डिडेटला पूर्णपणे मदत झालेली आहे. कारण ही आमची हक्काची सीट होती, महायुतीमधून शिवसेनेची धनुष्यबाणाची सीट होती. या ठिकाणी एक काहीतरी बोलतात ना षडयंत्र रचून ही सीट या ठिकाणी धनुष्यबाणाची सीट गेली. कॅप्टन आर समीर सेल्वन भाजपचे या ठिकाणी ओपनली फिरत होते, ओपनली प्रचार करत होते, डोर टू डोर करत होते, सभा घेतली. अजून मी पुढे अजून काय बोलणार, बाकी सगळं तुम्हाला माहिती आहे. नक्कीच. त्याच्यामुळे एकंदरीतच शिंदे सेनेच्या मुंबईतल्या महत्त्वाच्या सीट्स पडल्या, त्याच्यामध्ये समाधान सरवणकर तर आहेतच. त्यासोबतच सायन कोळीवाड्यामध्ये रामदास कांबळे जे निवडणुकीच्या काही दिवस आधीच शिंदे सेनेत प्रवेशकर्ते झालेले होते, त्यांची सीटसुद्धा भाजपनं सहकार्य न केल्यानं किंबहुना भाजपनं महायुतीमध्ये शिंदे सेनेला ही सीट गेलेली असताना सुद्धा कमळ चिन्हाचा दुसरा उमेदवार दिल्यानं पडलेली आहे, असा आरोप आता शिंदे सेनेकडनं केला जातोय. कॅमेरामन रवी चव्हाणसह मनुष्य पाठक, झी24 तास, मुंबई. आणि या संदर्भात आपण बोलणार आहोत. भाजपचे नेते प्रवीण दरेकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रवीणजी, तुम्ही ऐकलं असेल की शिवसेनेच्या आणखी एका पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना हा आरोप केलेला आहे. त्यांच्या पत्नीला या ठिकाणाहून उमेदवारी देण्यात आलेली होती, मात्र तरी देखील भाजपकडून देखील या ठिकाणी उमेदवार उभा करण्यात आला आणि त्या ठिकाणी शिवसेनेची सीट पाडली गेली. समाधान सरवणकरांनी देखील असाच आरोप केलेला आहे. नेमकं काय घडतंय? शिवसेनेकडून वारंवार भाजपवर हे आरोप केले जात आहेत. अशा प्रकारचे शिवसेनेकडून आरोप करणं त्या ठिकाणी महायुतीच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाहीये. आपल्याला काही जरी म्हणायचं असेल किंवा वाटत असेल तर ते महायुतीच्या नेत्यांशी बोलून त्याच्यावर चर्चा विनिमय करून खरं खोटं करून तो विषय हाताळला पाहिजे. परंतु दुर्दैवाने गेले 2-3 दिवस अशा प्रकारे शिवसेनेच्या गोटातून आरोपांची फैरी सुरू आहे, जी योग्य नाहीये. तसं पाहिलं तर आमच्या बाजूने सांगायचं झालं तर आणखी प्रतिउत्तर ही येईल. अनेक केसेस आहेत. जसं की आता आमच्याकडे कांदिवलीला वार्ड क्रमांक 26 आमची उमेदवार प्रीतम पंडागळे होती. त्या ठिकाणी तर अधिकृत शाखा प्रमुख असणारा उमेदवार शाखा प्रमुख तो उमेदवार बंडखोर झाला होता आणि त्याचा प्रचार त्या ठिकाणी शिवसेनेचे लोकप्रतिनिधी नेते सगळे करत होते, खुलेआम करत होते. त्याच्यामुळे मला वाटतं एकमेकांची उणीधुणी काढणं योग्य नाहीये. जे असेल ते त्या ठिकाणी आपण एकत्रित बसून परिमार्जन त्या ठिकाणी त्या विषयाचं केलं पाहिजे आणि तेच मला वाटतं महायुतीच्या वाटचालीसाठी योग्य राहील. तर आमच्याही बाजूने बोलता कामा नये आणि त्यांच्या बाजूने बोलता कामा नये. कारण लोकांनी एवढा मोठा मॅन्डेट दिलेला आहे आणि जर आम्ही एकमेकांची उणीधुणी काढत असू तर शेवटी लोकांसाठी ते लोकांना आवडणारं नाहीये आणि त्याची जबाबदारी, त्याचं जाणीव आणि भान आम्ही सगळ्यांनी ठेवायला हवे. प्रवीणजी, यामध्ये त्यांनी एक स्थानिक आमदार कॅप्टन सेल्वन यांच्यावर देखील आरोप केलेले आहेत की सुरुवातीला आम्हाला मदत करतो असं सांगितलं, मात्र ऐनवेळी भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारामध्ये सेल्वन आपल्याला पाहायला मिळाले आणि यानंतर ज्या उमेदवारांना अर्ज भरलेला होता त्याच्यावर भाजपनं काही कारवाई केली नाही असं देखील त्यांचं म्हणणं आहे. या संदर्भामध्ये कारवाईचं पत्र निवडणूक अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्यामुळे योग्य ती पक्षाने दखल घेऊन कारवाई त्या ठिकाणी त्यावेळेला प्रस्तावित केली होती. आता त्या ठिकाणी तमिल सेल्वनचं नाव घेत आहे. मी अनेक आमदारांची नावं घेईन शिवसेनेच्या, परंतु मला वाटतं हा विषय वाढवण्यात अर्थ नाही. लोकांना ते आवडणार नाही. प्रत्येक पक्षाने त्या ठिकाणी आपला निर्णय त्या ठिकाणी कारवाईचा असेल, कुठल्या प्रकारचा बसून चर्चा करायचा असेल, हा एकत्रित बसून यावर चर्चा विनिमय 4 भिंतीत करायला पाहिजे. लोकांसमोर अशा प्रकारे वादाचं प्रदर्शन हे मतदान करणाऱ्या जनतेला त्या ठिकाणी आवडणार नाही. त्यांनी महायुतीला जनाधार दिलेला आहे, त्याच्यामुळे आम्ही एकमेकांच्या विरोधात बोलणं उचित ठरणार नाही. नक्कीच. धन्यवाद प्रवीणजी, तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर मुंबईमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपल्याचं दिसतंय, कारण समाधान सरवणकरांपाठोपाठ आणखी एका शिवसेनेच्या नेत्याकडून हा असा आरोप करण्यात आलेला आहे. रामदास कांबळे यांनी आरोप केलेले आहेत की भाजपनं आमच्या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा अधिकृत उमेदवार असतानाही भाजपनं उमेदवार दिला आणि त्यांचा प्रचार केला आणि त्याच्यामुळे शिवसेनेची सीट पडली असा आरोप केला जातोय. आणि यावरून आता भाजप नेत्यांनी शिवसेनेच्या या सगळ्याच नेत्यांना, नगरसेवकांना, उमेदवारांना, माजी उमेदवारांना सल्ला दिलेला आहे की माध्यमांसमोर येऊन अशा प्रकारे भाष्य करू नये.